कन्नड तालुक्यातील मेहगाव येथील ग्रामपंचायतने जलसंधारण विभागातील गाव हद्दीतील पाझर तलाव क्रमांक 1 येथील गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेतून धरणातून गाळ काढण्यात आला होता। पाझर तलावातील पहाटे पाणी अडवून पुन्हा पाझर तलावात सोडण्यात आलं, यामुळे तलावातील पाणीसाठा टिकून राहणार आहे। सामाजिक कार्यकर्ते गणेश बोंगाणे यांच्या संकल्पनेतून पाझर तलावातील पाझरून वाहून जाणारे पाणी तलावापासून अंदाजे 200 ते 300 मीटर अंतरावर नाल्यावरती अडवून ते पुन्हा तलावात विद्युत पंपद्वारे सोडल्या जात आहे। यामुळे तलावातील पाणीसाठा टिकून राहील आणि जमिनीतील पाणी पातळीत वाढ होईल। तसेच शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाणी पुरेल आणि वन्य पशुपक्षी तसेच पाळीव प्राणी यांच्यासाठी पाणीसाठा टिकून राहील। या हेतूने ग्रामपंचायतने हा उपक्रम राबविलाय। प्रत्येक गावातील ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन ग्रामस्थांनी एकत्र येऊन शेत रस्ते मोकळे करावे, तसेच पाणीसाठा मोठ्या प्रमाणात निर्माण करणं यासाठी विशेष प्रयत्न करावे। सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येणं गरजेचं आहे, असं मत सामाजिक कार्यकर्ते गणेश बोंगाणे यांनी व्यक्त केले। सरपंच रेखाबाई बोंगाणे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, आजी माजी पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले। देविदास थोरात, एमसीएन न्यूज, नाचनवेल, कन्नड। रेखा गणेश बोंगाणे सरपंच, त्यांचे पती गणेश बोंगाणे सामाजिक कार्यकर्ते, त्यांनी बी त्यांच्या स्वखर्चानं आमच्या 1 नंबरचं जे धरण आहे त्याच्यात पाणी तुंबलेलं होतं, ते पाणी खाली वाहून जात होतं। तर ते पाणी त्यांनी स्वतःच्या खर्चानं मोटर बसून पाईपलाईन करून ते पाणी परत धरणामध्ये टाकलं आणि त्या पाण्यामुळं आमच्या शेतकऱ्याचा मोठा फायदा होणार आहे। वाहून जाणारं पाणी धरणात स्टोअर झाल्यानं आम्हाला मे जूनपर्यंत ते पाणी पुरणार आहे आणि ते श्रेय पूर्ण गणेश बोंगाणे यांचं आहे आणि त्यांनी ते स्वतःच्या खर्चानं त्यांनी ते खर्च करून ते पाणी